आम्ही चाललोय गोवाला मम्मी बाबांची 25वी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी. आता आम्ही चाललोय डिनर करायला. कुठल्या हॉटेलला? मार्टिन्स कॉर्नर म्हणून आहे. डेझर्ट टाइम. मित्रांनो आलोय काबो द रामा फोर्टला. बघू शकता तुम्ही समोर. आता बघू आतमध्ये जाऊन काय कसं आहे ते आहे. 40 डिग्रीज असं एकदम. चलो लेट्स गो. मित्रांनो जायो म्हणून रेस्टॉरंटला आलोय. एकदम ऑफ रोडिंग होती एकदम तिथं. हे बघा रस्ता बघा, दगडी रस्ता होता, तिथून पूर्ण आलोय असं. तर बघूया आता आपलीची रेकमेंडेशन होती वो कसं आहे कसं नाही. म्हणजे प्रत्येक जागेवरती ब्युटिफुल सीन तुम्हाला दिसणारच. मनस्ताप झाला. टाइम लावला. तर आलेलो आम्ही पॅलोलेम बीचवर कायाकिंग करायला. मित्रांनो आम्ही कायाकिंग करतोय आणि बरोबर पॅलोलेम बीचच्या मध्ये आम्ही आलो. अवतीभोवती समुद्र आहे आमच्या. हाय कर समोर हाय कर. लेफ्ट मार थोडा लेफ्ट मार. आता सरळ सर दोन्ही मारत राहा. अल्टरनेट दोन्ही मारत राहा. राईट मार. मित्रांनो काय वाटतंय इकडं व्ह्यू. लेफ्ट मार. काय मजा येते. माझ्या अवतीभोवती अख्खं समुद्र आहे. तिथं माझ्या मागं पॅलोलेम बीच आहे तो तिकडं, आणि इकडं अख्खा समुद्र आहे आणि हा अख्खा व्ह्यू. आणि बेस्ट आहे कायाकिंग. बेस्ट एक्सपिरियन्स आहे. तर मित्रांनो आमची रेस लागली. कोण पहिला त्या डोंगरापर्यंत पोहोचणार आहेत तिथं. तर चलो. हा तर चल तिथपर्यंत कोण पहिला पोहोचणार बघू आपण. चलो 3, 2, 1 गो. मम्मी जमलो. खूप मारले. मम्मी उलट तू पुढेस. तू जास्त मारले पाहिजेस. तू जोरात का मारतेस. मग आता बंद करतो आम्ही. मग ह्याला दाखवतो. मित्रांनो रेस झाली. ते जिंकले पण खूप दम लागला. हा मग अरे हे लोक जिंकले असते आम्ही. ह्यानी कॅमेरा चालू होता म्हणून ह्याचा हात मी एक कॅमेरा असं मध्ये ठेवलेला ना, म्हणून ते प्रॉब्लेम झाला मला. अरे मी किती जोर मारले तरी. आणि मी पुढे बसलो नाही. मी पुढे बसलो असतो ना आम्ही पटकन पुढे आलो असतो. यापरे चल. मित्रांनो ही बोलते अबू दीदी बोलते की अंजुना मार्केटला जायचंय उद्या. अंजुनाच्या कुठल्या तरी मार्केटला जायचंय. तर आता इथं आम्ही साऊथ गोवामध्ये. इकडून आम्ही गोवाला नॉर्थ गोवाला जाणार आहे तिकडं. मग तिकडून लेट्स गो. ही आमची हॉटेल रूम होती मित्रांनो. इथं आम्ही राहिलो आहे 2 दिवस. मशरूम आणि गॅलरी.
इकडून हा मस्त व्ह्यू भेटतोय बघायला. खूपच ब्युटिफुल हॉटेल होता. खूप मजा आली 2 दिवस. चला आता आम्ही निघतोय. अशी लॉबी आहे, तिथून खाली यायचं आहे. B7 मत्सरी नाव आहे हॉटेलचं. खूप मस्त हॉटेल होता. साऊथ ऑफ गोवाला आहे हा, कोलवामध्ये. व्ह्यू बघा भाई, म्हणजे एक नंबर. चलो आता निघूया पुण्याला. लेट्स गो. मित्रांनो, कॅन्डोलिम बीचवर आलो आहे. आबुलीला फ्ली मार्केटवरती काहीतरी शॉप करायचं होतं. मला फ्ली मार्केटमध्ये जायचं होतं, बट आम्ही बीचवरती पण आलो. मग बीच मित्रांनो, मस्त जर्सी घेतली आहे, अजूनही जर्सी घेतली आहे, RCBची जर्सी घेतली आहे. आणि आता आम्ही गाडी आणायला चाललो आहे. बाबा तिकडं थांबले दुकानापाशी, काजू घेत आहेत. मम्मी आणि आबुली पण तिकडं काहीतरी शॉपिंग करत आहेत. मला गाडी घेऊन जायचं आहे. चाललो आहे परत पुण्याला. लेट्स गो. तर मित्रांनो, आता गाडीत बसलो आहे. आता गाडीत बसून पहिला AC ऑन केली आहे, कारण की बाहेर एवढी भयंकर गरमी आहे. आणि गोवामध्ये समर्समध्ये आत्ता सध्या टेम्परेचर आहे 33 डिग्रीज. आता आम्ही कॅन्डोलिमला आहे आणि कॅन्डोलिमवरून आम्ही आता इथून निघतो आहे. आम्हाला आता पुणे काहीतरी 9 hours 23 minutes दाखवत आहे. बघूया आता कसं होतं, काय होतं. बाकी ट्रिप तर मस्त झाली. 2 दिवस खूप भारी निघाले आणि मजा आली. एक नंबर वाटलं. चलो लेट्स गो. तर मित्रांनो, मम्मी बाबांसाठी ॲनिव्हर्सरी गिफ्ट म्हणून आपुली मी जाऊन वॉचेस घेऊन आलो आहे जस्ट इन टाईममधून. बाबांसाठी आणि मम्मीसाठी अतिशय ब्युटिफुल वॉचेस घेतलेत आम्ही. आणि ते जे चूज करत होतो आम्ही, तर ते चूज करताना आम्हाला खूप कन्फ्युजिंग झालं. खूप टाईम गेला आमचा तिकडं, कारण की आम्हाला 2-3 वॉचेस आम्ही साईड करून ठेवलेले. आम्हाला त्यामध्येच कन्फ्युजन होतं. बट ॲट लास्ट वी टूक द राईट डिसिजन आणि शेवटीमध्ये आम्ही चांगला वॉच घेतला आहे. आणि होप सो त्यांना दोघांना आवडेल. आणि आत्ता लवकरच तुम्हाला त्यांचं रिॲक्शन दाखवतो. तर चलो लेट्स गो. चलो लेट्स गो. पुढे जा, बाहेर चाललं. लेट्स गो. ओपन करून बघा. ओ एवढा काय करू नका. वॉचेस आहेत, चांगले वॉचेस आहेत, काय watch चांगला ब्रँड आहे. ते तुम्ही बघा. मम्मीचा मूड थोडा ऑफ होता, पण आता मम्मीचा मूड जरा खूपच चांगलं झालं. मस्त. थँक्यू. मला खूप आवडलं. खूप छान, खूप छान. कुठला आहे पण दाखवा ना. आर्मानी एक्सचेंज. हो, थोडं सेम आहे. तुझं हे तुझं रोज गोल्ड मध्ये आहे आणि सिल्वर आणि गोल्ड आहे. रोज गोल्ड आणि बाबांचं तसंच आहे, सिल्वर आणि गोल्ड. म्हणजे आम्ही अथर्वच्या साईजची फिटिंग करून घेतली बाबा, आणि मी तुला माझ्या खर्चाची फिटिंग करून घेतली.
नाही तर मग परफेक्ट असेल तर ठीक. कसं वाटतंय? छान. हा तर मला ही तुमच्याकडून म्हणजे अपेक्षा नव्हती, पण खूप छान. तुम्ही आम्हाला आजच्या एक सुखद धक्का दिला. मस्त वाटलं. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू बेटा, थँक्यू. काय पण बोलला बाई, तो बाबा आणि मम्मीच्या हातात तो घड्याळ एक नंबर दिसतोय. खूप छान. चलो मित्रांनो, तिथेच आपण ब्लॉग एंड करूया. बाय बाय, लेट्स गो. How are you feeling?